चला आज आपण बनवूया भरवं वांग। त्यासाठी मी ते पाव किलो वांगे घेतले हिरवे आणि छान असे कट करून घेतलेत। वांगे कापून घेतलेत आणि व्यवस्थित चेक केले किडलेलं नाही म्हणून। तर आता पाण्यात ठेवलेत आपण। आता इकडे आपण झटपट मी तुम्हाला दाखवते थोडं वेगळ्या पद्धतीचे 2 कांदे घेतलेत आणि त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। 1 चमच मीठ टाकले, 1 चमच हळद टाकली। इथे व्हिडिओ स्किप झाला। तर याच्यात आपण टाकूया तिखट। तो तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भरपूर वांग बनवलं तर थोडं झणझणीत छान लागतं। अर्धी वाटी इथे शेंगदाणे भाजून छानपैकी असं कूट करून घेतलं मिक्सर मध्ये। त्याच्यात 2 चमच एवढं तेल टाकले मी। तेल जास्त पण नाही टाकायचं आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। हे पहा मसाला व्यवस्थित मिक्स झालाय। आता वांग्यात दाबून दाबून हे ना व्यवस्थित भरून घ्यायचं आपल्याला। हे पहा मसाला वांग्यामध्ये आपण व्यवस्थित दाबून असं भरून घेतला। उरलेला मसाला साईडला ठेवला। आता इकडे आपण कुकर मध्ये बनवतोय, झटपट असं बनवून दाखवते तुम्हाला। तर कुकर मध्ये 2 चमच तेल टाकले, 1 चमच राई टाकायची, थोडासा कढीपत्ता, 1 चमच जिरे टाकते। राई जिरे तडतडले छानपैकी असे 1 मिनिट तडतडून द्यायचे आपल्याला। त्यानंतर आपण याच्यात वांगे टाकूया आणि याच्यात पाणी नाही टाकायचं। उरलेला मसाला आपला होता ना तो पण टाकायचा आहे आणि 2-3 मिनिटं छान असं याच्यातच परतून घ्यायचं आपल्याला। पाणी आता टाकायचं नाही आपल्याला अजिबात। तर 2-3 मिनिटं छान परतून घेऊया। आता मी एक हातात मोबाईल धरला तर मला व्यवस्थित हलवायला नाही जमले। ते व्यवस्थित हलवून आपल्याला 2-3 मिनिटं छान परतून घ्या। हे 2-3 मिनिटं परतून घेतलं ना छानपैकी। तर आता याच्यात आपण पाणी टाकूया। 1 ग्लास एवढं पाणी टाकलं मी, जास्त पाणी नाही टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पहा छान मिक्स झाले। मीठ आपण टाकलेलं आहे व्यवस्थित, तर तुम्ही चेक करा तरी पण मीठ। आता याला झाकण लावून याच्या 2 शिट्या करून घेऊया आपण। फास्ट गॅसवर 2 शिट्या करून घ्यायच्यात आपल्याला। हे पहा 2 शिट्या करून घेतल्या। बघा मस्त असं वांग तयार झाले। झटपट तयार झाल्याशिवाय 4-5 मिनिटात आपलं वांग तयार होतं। हे पहा मस्त एकदम छान शिजले। तर गॅस बंद करूया आणि सर्व करूया। आता मी जेवायला घेतले तर ज्वारीची भाकरी आहे आणि वांग्याबरोबर एकदम मस्त असं गाळ झाले। झटपट बनवले तर बघा एकदम वांग छान झाले। तर चला या जेवायला सर्वजण। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।